तर आता लोकल सेवा पुन्हा एकदा सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या लोकल सेवेचे काय अपडेट्स आहेत या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, काही लोक दुपारपासून अक्षरशः रेल्वे स्टेशन्सवर आपल्याला तात्काळ उभे असलेले पाहायला मिळत होते। अखेर लोकल सेवा सुरू झाली आहे, काय सध्याचे अपडेट्स आहेत? लोकल सेवा सुरू झाली होती असं म्हणायला पाहिजे, कारण पुन्हा एकदा सर्व लोकल ज्या आहेत त्या ठप्प असलेल्या पाहायला मिळत आहेत। कारण एकही लोकल या प्लॅटफॉर्मवर लागलेली नाही आणि जी लोकल 7 नंबरवर लागलेले आहेत त्याला देखील कुठलाही इंडिकेटर देण्यात आलेलं नाही। त्यामुळं लोकल सुरू झाली होती अशा प्रकारचं एक वातावरण पाहायला मिळतं। अद्याप या दुसऱ्या लोकल इकडे येणं गरजेचं आहे, कारण पाणी रुळावर साठल्यामुळं तिकडून ज्या बाहेर कल्याण डोंबिवली असू दे त्या भागातून ज्या येणाऱ्या लोकल आहेत त्या लोकल या CST स्थानकावर येणं गरजेचं आहे, त्या येत नाही आहेत। परिणामी इथून तिकडे जाण्यासाठी ज्या लोकल आहेत त्या कमी असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळंच ज्या सुरुवातीला ज्या लोकल या प्लॅटफॉर्मवर लावून ठेवण्यात आलेल्या होत्या त्या तेवढ्या सोडण्यात आलेल्या आहेत, परंतु ज्या लोकल नंतर लोकल ज्या आहेत त्या मात्र अद्याप आलेल्या पाहायला मिळत नाहीत। त्यामुळंच आता पुन्हा एकदा प्रवाशांची गर्दी ही अशा प्रकारे तुम्हाला या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असलेले पाहायला मिळते। त्याचबरोबर मागे देखील प्रचंड गर्दी ही प्रवाशांची झालेली आहे आणि एकंदरीतच पुन्हा आता गर्दी वाढत चाललेली आहे, कारण ज्या लोकल्स आहेत त्या भरून गेलेल्या आहेत आणि आता कुठलीही लोकल ही आलेली नाही। त्यामुळं अनेक प्रवासी वाट पाहत आहेत। लोकल सुरू झाल्या होत्या परंतु आता परत बंद झालेल्या आहेत। काय वाटतं? हा आमचा नेहमीचा टाईम आहे 841ची गाडी। आज बघूया गाडी लागते की नाही ती। ओके, कारण आता काही वेळापूर्वी लोकल सुरू झाल्या होत्या परत बंद केलेल्या, काय आता सूचना काय दिल्या तुम्हाला? काय सूचना नाही दिल्या अजून, काय नाही सूचना वगैरे काय दिलेले नाही तिथे अजून, आणि काय सांगत पण नाही। त्याने अनाउन्स करायला पाहिजे ना चालू होणार की नाही होणार आहे, ते काहीतरी पब्लिकला सांगायला पाहिजे ना। लोक वाट बघतात, त्याने काय ते डिक्लेअर करायला पाहिजे पाणी कमी झालं की नाही झालं ते सांगायला पाहिजे। कोणत्याही प्रकारच्या सूचना ह्या रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जात नाही आहेत अशा प्रवाशांचं मत आहे आणि खरं आहे कुठलीही अनाऊन्समेंट नाही आहेत। मगाशी काही वेळापूर्वी आपण आलो होतो त्यावेळी पोलीस होते, रेल्वे कर्मचारी सूचना देत होते कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती गाडी लागणार आहे त्या संदर्भात सांगितलं जात होतं, परंतु तसं कोणतीही सूचना दिल्या जात नाही आहेत। परिणामी प्रवासी गोंधळलेले आहेत, कारण सर्वत्र बातम्या आल्या की रेल्वे वाहतूक सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेक जण आपल्या कार्यालयात पुन्हा इकडे आले आणि त्यानंतर पाहतायत तर परत आता सर्व ट्रेन ज्या आहेत त्या ठप्प आहेत। काही वेळानंतर ट्रेन सुरू होतील असं म्हटलं जात आहे, परंतु अद्याप तशा प्रकारच्या कोणत्याही सूचना आता रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत नाही आहेत। निश्चितच कृष्णात, सध्या लोकल स्टेशनवरची सध्याची काय परिस्थिती आहे ते पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवूयात, कारण सकाळपासून काही प्रवासी तर सकाळी 11 वाजल्यापासून स्टेशन्सवर उभे आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? लोकल सेवा थोड्या वेळापूर्वी सुरू झाली होती, पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे, त्यामुळे त्यांना अपडेट्स मिळत नाही आहेत। लोकांमध्ये देखील एक चिंतेचं वातावरण आहे। नक्कीच चिंतेचं वातावरण आहे, कारण अनेक प्रवासी हे खोळंबलेले आहेत, बऱ्याच काळापासून थांबलेले आहेत। काय सूचना दिल्या गेल्या आहेत? काय सर सूचना तर अशा आहेत की आम्ही सकाळपासून इथं आलेलं आहे। एकतर रेल्वे प्रशासनानं आम्हाला कळवलेलं नाही आहे किंवा ह्या टायमिंगला आम्ही तुम्हाला तिकडे ट्रेन चालू करतोय किंवा बंद करतोय, कोणताही डिस्प्ले राहत नाही आहे। आणि सगळे माझ्यासारखे भरपूर प्रवासी असे आहेत की कन्फ्युजन आहे त्यांचं की ॲक्च्युली ही ट्रेन कधी चालू होणार किंवा कधी बंद होणार, आम्ही घरी जायचं का नाही। मी प्रशासनाकडनं कोणतं तर आम्हाला सूचना द्यावी की बाबा आता ट्रेन चालू होणार नाही आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने मग लोक हॉटेलवर राहतील त्यांचं किंवा ऑफिसेसमध्ये राहतील, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करतात। तर प्रशासनाला एवढी विनंती आहे की त्यांनी आम्हाला कळवावं किंवा आजपर्यंत ट्रेन आता चालू होणार नाही म्हणून। अननेसेसरी 2-2, 3-3 तास लोक उभा आहेत तिथं, तर त्यांचं थोडं प्रशासनानं काळजी करावी असं एक माझं प्रामाणिक मत आहे। सर काय वाटतं? मला एक वाटतं इथे फक्त जास्तीत जास्त बघाल तर कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरची माणसंच आहेत, छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारी। कारण शासनाची माणसांना तर आदल्या दिवशीच सुट्ट्या डिक्लेअर केलेल्या आहेत, शाळा बंद आहे, शाळांचं ठीक आहे, पण हा जो वर्ग उभा आहे हा फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी आम्ही माणसं आहोत। आता ज्यांना कुठे जायला मिळणार नाही, ज्यांच्याकडे एवढे पण पैसे नाहीत की ते बाबा ओला वगैरे करून जातील, आम्हाला त्यात रात्रभर उद्यापर्यंत पण थांबावं लागेल।
काय सूचना दिलेल्या आहेत, काय सूचना आलेल्या आहेत रेल्वे प्रशासनाकडून? आम्ही कमी कमी 3 तासपासून इथे उभे आहे. कुठले पण एक पण लोकल नाही आणि मी राहायला बदलापूरला आहे. पण कधी गाडी येईल, कधी घरी पोहोचेल, अजून ऑफिसमध्ये परत नाही जाऊ शकतो, असा विषय आहे. तर काही ट्रेन सुरू झाल्या होत्या, परंतु त्या जो पहिला लॉट इथं थांबून होता, त्या ज्या ट्रेन इथं येऊन थांबलेल्या होत्या तेवढ्याच सोडण्यात आलेल्या आहेत. परंतु तिकडून येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या ट्रेन कुठल्याही आलेल्या नाहीत. त्यामुळं इथून ट्रेन ज्या जाण्यासाठी ज्या ट्रेन आहेत त्या कुठल्याही उपलब्ध झालेल्या पाहायला मिळत नाही आहेत.